कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळची 63वी वार्षिक सर्वसाधारण सभा आज गोकुळच्या महालक्ष्मी पशुखाद्य कारखाना कार्यस्थळावर आयोजित करण्यात आली होती. गोकुळचं कार्यक्षेत्र जिल्हाव्यापी असल्यानं जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून सकाळी 11 वाजल्यापासूनच सभासद सभेच्या ठिकाणी यायला सुरुवात झाली होती. चेअरमन नवीद मुश्रीफ या सभेच्या अध्यक्षस्थानी होते. या सर्वसाधारण सभेसाठी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील हे देखील उपस्थित होते. कार्यकारी संचालक योगेश गोडबोले यांनी अहवाल वाचन आणि सभेपुढील विषयांचं वाचन केलं. ज्यांनी अनेक वर्ष गोकुळचा कारभार पाहिला त्या तत्कालीन सत्ताधाऱ्यांची गोकुळची सभा 3 मिनिटांमध्ये गुंडाळण्याची, सहकाराला मारक ठरणारी कुप्रथा मोडीत काढत आजची सभा तब्बल 2.5 तास चालली. सभेच्या अध्यक्षपदावरून बोलताना चेअरमन नवीद मुश्रीफ यांनी गेल्या 4.5 वर्षांमध्ये घेण्यात आलेल्या अनेक महत्त्वपूर्ण निर्णयांची माहिती दिली. मदर डेअरी, अमूल यासारख्या नावाजलेल्या ब्रँडना टक्कर देण्यासाठी गोकुळ आता चीज आणि आईस्क्रीमच्या बाजारपेठेत उतरणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आणि दूध उत्पादकांना जास्तीत जास्त प्रतिनिधित्व देण्यासाठी गोकुळच्या संचालकांची संख्या आता 21 वरून 25 पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं. याशिवाय गोकुळ लवकरच 20 लाख लिटर दूध संकलनाचा टप्पा पार करणार असून पुढील उद्दिष्ट 25 लाख लिटर ठेवण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. संघाच्या उलाढालीमध्ये अहवाल सालात 296 कोटी तर भाग भांडवलात 1,74 लाख रुपयांची वाढ झाल्याचं त्यांनी सांगितलं. प्राथमिक दूध संस्थांच्या मागणीसह जिल्ह्यातील नेत्यांच्या सूचनेनुसार आजपासून म्हैशीच्या वासाच्या दूध दरात वाढ करत त्याला प्रतिलिटर 12 आणि गाईच्या वासाच्या दुधाला प्रतिलिटर 8 रुपये दर देणार असल्याचं चेअरमन नवीद मुश्रीफ यांनी जाहीर केलं. आईस्क्रीम व चीजचे उत्पादन सध्या गोकुळची सर्व उत्पादने मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. गोकुळच्या सर्वच उत्पादनांना ग्राहकांच्या चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळत आहे. सध्या बाजारात अमूल, वाडीलाल, मदर, किंगशॉज, हॅमोर अशा खाजगी व सहकारी संस्थांचे आईस्क्रीम प्रोडक्ट सहजासहजी उपलब्ध होत आहेत. मात्र गोकुळची आईस्क्रीम बाजारात मिळत नसल्याने गोकुळने देखील ग्राहकांच्या मागणीनुसार मार्केटमध्ये आईस्क्रीम उपलब्ध करून द्यायचे अशा प्रकारची मागणी गोकुळच्या ग्राहक व वितरकांकडून केली जात असल्यामुळं ग्राहकांची आईस्क्रीमची मागणी विचारात घेता गोकुळच्या ब्रँड नेमवर आईस्क्रीम तयार करून घेण्याचे संचालक मंडळ सभेमध्ये ठरलेले आहे. आईस्क्रीम बरोबर चीज देखील उत्पादन घेण्याचे संघ विचार करत आहे. लवकरच गोकुळच्या ब्रँड नेमवर आईस्क्रीम व चीजचे उत्पादन करून मार्केटमध्ये आणण्याचा दृष्टीने संचालक मंडळाचे प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान सभासदांनी गोकुळच्या कारभाराबाबत काही लेखी प्रश्न उपस्थित केले होते. या सर्व प्रश्नांना कार्यकारी संचालक डॉक्टर योगेश गोडबोले यांनी समाधानकारक उत्तरं दिली. काही प्रश्नांना चेअरमन नवीद मुश्रीफ यांनी देखील उत्तरं दिली. मात्र विरोधकांच्या प्रश्नांची उत्तरं देत असतानाच विरोधकांनी सभेत जाणीवपूर्वक गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. पण सभासदांनी हा प्रयत्न हाणून पाडत संचालक मंडळानं नामदार हसन मुश्रीफ, आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली वासाच्या दुधाच्या दरात केलेल्या दुप्पट वाढीसह संघाच्या अन्य उत्पादक हिताच्या निर्णयांचं स्वागत करत विषयपत्रिकेवरील सर्व विषयांना एकमतानं मंजुरी दिली. गोकुळच्या आजच्या सर्वसाधारण सभेत चेअरमन नवीद मुश्रीफ यांनी जाहीर केलेल्या भविष्यातील योजनांची माहिती ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया. आईस्क्रीम आणि चीज उत्पादन करून विक्री करणं, नवी मुंबई शाखा वाशीसह मदर डेअरीची जागा खरेदी करणं आणि पुणे शाखेसाठी सोयीची जागा खरेदी करणं, दिशा प्रोजेक्ट राबवणं, वासरू संगोपन केंद्रामार्फत 500 वासरं तयार करणं, CNG पंप आणि इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन उभारणं, जुनी दूध तपासणी मशीन संस्थांकडून घेऊन त्यांना बायबॅक पद्धतीनं नवीन मशीन देणं, सीताफळ, अंजीर आणि गुलकंद बासुंदी ही उत्पादनं बाजारात आणणं, ओला चारा आणि वाळलेला चारा मिश्रित IDL TMR उत्पादन करणं. दरम्यान आयत्या वेळच्या विषयांना देखील या सर्वसाधारण सभेत मंजुरी देण्यात आली. पंतप्रधान अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत बटर मेकिंग मशीन आणि पेढा प्रोजेक्टसाठी RBL बँकेकडून घेतलेल्या कर्जाला मंजुरी.
दूध उत्पादकांना फर्टिमिन प्लस अनुदान मोफत सवलतीच्या दरात देण्यात आलंय, त्याला मंजुरी. मुंबई आणि पुणे इथली जागा खरेदीला सभेत मंजुरी. या सभेला संघाचे संचालक, अधिकारी आणि सभासद उपस्थित होते.